श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ हा देवपूजेशी संबंधित आहे. घरामध्ये जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा पुढील गोष्टी ह्या तुम्हाला पाळायच्याच आहेत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील देवघराला कधीही कळस असू नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरात देवपूजा करत असताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तीची म्हणजेच तुटलेल्या, चिरलेल्या अशा कोणत्याही मूर्तीची पूजा तुम्हाला करायची नाही. त्यानंतरची गोष्ट म्हणजे देवपूजेच्या वेळेस तुम्हाला इतरांशी बोलायचे नाही. देवपूजा करताना तुम्ही मन लावून ती पूजा अर्चना करायची आहे. स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा हा तुम्हाला अवश्य लावायचा आहे आणि शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करायचे आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी देवपूजा आहे त्यामध्ये देवांचे आसन हे आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असणे खूप जास्त गरजेचे आहे. कारण की देवांचा मान हा आपल्यापेक्षा खूप जास्त मोठा आहे, म्हणून त्यांचे आसन हे नेहमीच उंचीवरती ठेवा. शंख घंटेशिवाय तुम्हाला देवपूजा करता येणार नाही, कारण देवघरामध्ये शंखाला जास्त महत्त्व आहे. ह्या शंखाला तुम्हाला अक्षता वाहायची नाही. आणि देवपूजा करत असताना तुम्हाला घंटी का वाजवायची आहे, कारण घंटी वाजवल्याने तुमच्या घरामधील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन सकारात्मकता यायला सुरुवात होते. देवपूजेसाठी तुम्हाला शिळे पाणी आणि शिळी फुले वर्ज्य आहेत. तुम्हाला तुळशीपत्र आणि तीर्थोदक शिळे असली तरी चालतात, पण पाणी तुम्हाला ताजेच घ्यायचे आहे. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने तुम्हाला देवाला गंध व्हायचा नाही आणि यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही. दोन्ही दिवे तुम्हाला वेगवेगळ्या काडीने प्रज्वलित करायचे आहेत. देवघरामध्ये देवांच्या तसबिरी किंवा फोटो लावताना तुम्हाला त्या एकमेकांसमोर लावायच्या नाहीत. देवाची आरती करत असताना तुम्हाला निरंजन देवाच्या मस्तकावरून न्यायचे नाही. देवाच्या उजव्या बाजूस तुम्हाला तुपाचा आणि देवाच्या डाव्या बाजूस तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि देवपूजा करत असताना हा तेलाचा जो दिवा आहे त्याच्यामध्ये तूप आणि तुपाच्या दिव्यामध्ये तेल अशी ही गोष्ट तुम्हाला करायची नाही. दोन्हीही दिवे स्वतंत्र असायला हवेत. देवाला अर्पण करायचा जो नैवेद्य आहे त्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवून नंतरच तो अर्पण करायचा आहे. जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तेव्हा देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवायचा आहे. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेचच खायला घ्यायचा नाही. त्यासाठी थोडासा वेळ मध्ये गेला पाहिजे आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवला आहात तो तुमच्या बाकी अन्नामध्ये मिसळून मग तो सर्वांना जाईल अशा हिशोबाने त्याचे नैवेद्य सर्वांना वाटायचा आहे. देवाला तुम्ही जे प्रदक्षिणा घालणार आहात ती नेहमी तुम्हाला विषम संख्येमध्ये घालायची आहे. जागा नसल्यास तुम्ही स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरले तरी देखील चालते. तर ह्या गोष्टी तुम्हाला देवपूजा करताना सतत लक्षात ठेवायच्या आहेत. तरच तुमची देवपूजा ही देवापर्यंत पोहोचते आणि देव तुम्हाला आशीर्वाद देतात. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.